माझ्या फेवरेट मिरच्या मोठ्याच घेऊन ना पॅकेट. बारीक वाले तुम्हाला टेस्टी लागतात माहिती ना. बारीक वाले पण घे एक आणि एक मोठा वाला पण घे. आणि आता ना ही डिश आली भरलेला पापलेट. नेहमी मी स्नेहाच्या हातचा खातो आणि वा वा करतो. चला आज आपण हॉटेलमधून ऑर्डर केला. थँक्यू ताई. ओके ओके ओके. बोंबील फ्राय पण आलेला आहे. चला बघा भरलेला पापलेट. तुम्ही स्टफ बघा किती भरलेली आहे. हे बघा काय कोलंबी भात. अरे बापरे कोलंबी भात मध्ये कोलंबी बघा. आपल्यासारखं जेवण आहे माहिती आहे? हे बघा साईज बघा कोलंबीची. मी ना तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ना खूप वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कोलंबी कशी सोलायची. बघा ही पद्धत इथे आहे हॉटेल स्टाईल. तर आता खाली आलोय ना बापरे गरम एवढा करतंय ना का घरशी आतरुंबल सोडा टावेल घेऊन यायला लागलाय. नुसते घामाच्या धारा निसं वावतात बापरे. ते आम्ही अलिबागला सानूच्या बर्थडे सेलिब्रेशन करायला जाणार पण तिथे गेल्यावरती सुद्धा आम्ही ऑर्डर घेणार असं सांगितलेलं तुम्हाला. आणि 2 दिवसामध्ये 150 किलो मसाला बुक झालेला आहे. बघा पॅकिंग बघा कशी करून ठेवले सेफ एकदम. तुम्हाला सांगितलेलं ना हे बघा 21 तारखेला नवीन बॅच तयार झालेला आहे. नमस्कार सर्वांना. तर आता आम्ही अलिबागवरनं निघालो. जसं सानूचा बड्डे होता तर सेलिब्रेशन करण्यासाठी आलो होतो 2 दिवसासाठी. 2 नाईटसाठी आपण रिसॉर्ट बुक केला होता पण थोडा प्रॉब्लेम झाला ते मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर आता आपण डायरेक्टली 1 दिवस अगोदरच निघालोत ना. तर चला आता घरी जाऊया. आता ना घरी जाता जाता स्नेहाला चहा पियायचा होता. चहाची तलप लागली होती तर आम्ही एका हॉटेलमध्ये आलो. चहा तर टेस्टी आहेच आणि त्याच्यासोबत वडापाव इतका टेस्टी आहे. पहिला मी एकच घेतलेला आणि मी पहिले ना बोला नाही मी नाही घेणार. जेव्हा टेस्ट केला ना मी यांना बोला ना हेच नाही झालं कंट्रोल. परत आम्ही 2 घेतो. खूप टेस्टी खूपच टेस्टी आहे. काय नाव आहे दादा? अरे हा सहारा चायनीज कॉर्नरच्या सहारा हॉटेल छान आहे. विजिट करा. जर तुम्ही इकडून बघत असणार येत जात असणार ना तर नक्की व्हिजिट करा. खूप टेस्ट आहे. मी थोडासा ब्रेक घेतलाय. ब्रेक म्हणजे थोडं थांबलोय. आता एक दुकान पण साईडला आहे तर तिथनं स्नेहाला ना आपल्या फणसाच्या वड्या घ्यायच्या. जसं कुठल्या आंबा वडी असते तशी. काल बघितलेलं मी. बघू आहे का कोकम वडी. आंबावडी हो बाबू हो. एक आहे आवला वडी. बोल ना सानू. ते नको काय नको ते बघा असं आहे. हा ना मी तुम्हाला वाटते काय माहिती बघू. कोकम वडी खायचं ट्राय करला. कोकम वडी ट्राय करू. काहीतरी नवीन. अजून काय आहे? चिंचाची पण जांभूळ वडी पोळी असते. आहे बघ जांभळाची पोळी. हे फणसचा कसं आहे? वडी आहे का? जाऊ दे चल. पापड वगैरे घ्यायचा. ठीक आहे हे कोकम बघा ना. काय? पण काकांना विचारा की होईल ना असं. ते नको ना घेऊ कशाला ते मस्त. आवडतं ना. किती वेळेला आवडते तर मग दुसऱ्या दुकानात नाही घेऊ ना मध्ये. हे काय गोड कोकम फ्रूट शुगर हे बाई येऊ आपला ओरिजिनल कोकम घ्यायचं आहे. कधीच आहे विचारू दादा. कधी पण हे केलेलं आहे हे बनवलेलं कधी आहे? किती टाइम चालेल हो? वर्षभर राहते. तर फिश वगैरे आपण बनवत असतो ना. ओला म्हणजे बघा चला दाखव. चिंबोरी आणि त्याचं काय करशील अलिबाग. माझं फेवरेट पहिले लहानपणी किती खायचं माहिती. तेच आहे ना. हा तेच आहे चिंचेचा. घेऊ चल एक. ओला आहे 1 किलो 400 रुपयाला असं आहे. ओला आहे पण आपल्याला एवढं जमणार पण नाही ना. एवढा कुठं आपण थोडासाच घेतो ना. पॅकेट बिकेटचं असेल तर विचार ना. त्याच्यामध्ये पॅकेट नाही का? 1 किलोच भेटेल का? पॅकेटचं अर्धा किलो तरी भेटला असं तरी घेतलं असतं. माझ्या फेवरेट मिरच्या मोठ्याच घेऊन ना पॅकेट. बारीक वाले तुम्हाला टेस्टी लागतात माहिती ना. बारीक वाले पण घे एक आणि एक मोठा वाला पण घे. आताच याच्या सीझनच ये ना दही वाले आहेत. भरलेलेच मस्त लागतात. विचार ना बारीक वाले नाही याच्यात. हे बघ असे एकदम तिखट असतात. सांडगी मिरची चल ये घे. बस झालं तर बस ओके. हे कोकम घेऊ का नको? नको ना. 10 रुपयाचं पॅकेट आपल्या दुकानामध्ये पण आगळ पण यूज करते मी. आगळ पण यूज करे नको. हे काय लोणचं आहे का? अरे टायमिंग वरती लाईट गेली. चला आता आपण जे जे घेतलं ते घेऊया ना. जाऊया. टायमिंग वरती लाईट गेली. तुम्हाला जास्त काही दाखवता नाही आला. 600 रुपयाचं सामान घेतला. चला
तर आता घरी जाता जाता एवढी ट्रॅफिक होती बाबा काय सांगू तुम्हाला, भरपूर ट्रॅफिक होती. 1.5 तास ट्रॅफिकमध्ये होतो आम्ही. आणि आता जाता जाता पहिला आम्ही ठरवलेला आम्हाला अलिबागमध्ये कुठे जेवायचं आहे, पण ट्रॅफिकमुळे सगळा प्लॅन आमचा बोलता ना फिसकाटला. तर आता जाता जाता ना आम्हाला ना आगरी वाडा म्हणून हॉटेल दिसलं आहे. तर तिथे गर्दीही खूप आहे आणि असं बोलतात ना जेवणाचा खमंग सुगंध सुटलेला. तर आम्ही ठीक आहे ट्राय करूया, कारण कसं आहे ना आम्ही बाकी पण बघितलेले म्हणजे रिव्ह्यूज चेक केलेले. तर मी काय बोलले ना, आता तुम्हीच ठरवा कुठे जायचं, रिव्ह्यू कोणाचंच बघत नाही, डायरेक्टली जाऊया. शेवटी आलो आपल्या आगरी हॉटेलवरती. चला ऑर्डर दिले. आता ऑर्डर मध्ये काय काय सांगितलं ते आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. तर पहिली ऑर्डर आली आमची कोलंबी फ्राय. स्नेहा सांगणार पहिले खाऊ. मस्त आहे. सानू सांगणार छान आहे. रिअल टेस्ट भेटली बघा. कोलंबीला बघा परफेक्ट हे लावलेले आहेत, म्हणजे जिथे तिथे लागलेलं आहे. म्हणजे काय केलंय माहितीये का, मी ना तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ना खूप वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कोलंबी कशी सोलायची. बघा ही पद्धत इथे आहे हॉटेल स्टाईल. इकडचा सर्व तेही हे काढलेलं आहे आणि या साईडचा पूर्ण शेपूट ठेवलं आहे बघा, इथपर्यंत ठेवलेलं आहे. ही पद्धत मी ना तुम्हाला 3-4 वेळेला दाखवलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये. जरा हॉटेल स्टाईलमध्ये कोलंबी कशी साफ करायची. आता खाऊया या. अप्रतिम बोलता ना तो आपला आगरी टेस्ट सही. म्हणजे एवढी सुंदर झाली ना का आम्ही हा ना स्टार्टर आहे ना परत मागवू, रिपीट बनतोय. कारण खूपच टेस्ट आहे. हे बघ रवेमध्ये फ्राय केली. आपण काढले फर्स्ट टाइम आम्ही बघितला. हा अलिबागमध्ये आलो ना, अलिबागमध्ये आम्ही फर्स्ट टाइम अशी कोलंबी बघितली का त्याचा धागा काढलेला आहे. बघा ना ऑलरेडी इतकी रश आहे. हा सगळे लोक असून सुद्धा एवढं म्हणजे क्वांटिटी मध्ये काढतायत ते. तर पहिला डिवेन करतात. हो. आणि आता आम्ही पहिला कोलंबी फ्राय मागवलेला. भन्नाट आहे, जबरदस्त आहे टेस्ट. म्हणजे बोलतात ना आगरी, एकदम आगरी पद्धतीचं. या जेवायला. कारण तुला आवडली ना कोलंबी. आणि आता ना ही डिश आली भरलेला पापलेट. नेहमी मी स्नेहाच्या हातचा खातो आणि वा करतो. चला आज आपण हॉटेलमधून ऑर्डर केला. याच्या अगोदर आम्ही खूप वेळा असं म्हणजे बाहेर गेलो. थँक्यू ताई. ओके. बोंबील फ्राय पण आलेला आहे. तर खूप वेळेला म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलोय. आता तुम्ही काल पण बघितलं असेल, म्हणजे याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, आम्ही ना नॉर्मली पापलेटच घेतो. पण आपण आज कसं आगरी हॉटेलमध्ये आलो, इकडे आहे ऑप्शन आहे. तर विचार केला की चला भरलेला पापलेट बघूया. चला बघा भरलेला पापलेट. तुम्ही स्टफ बघा किती भरलेली आहे. हे बघा सर्व गेम ना ही स्टफ वरती आणि पापलेट वरती असतो. तुम्हाला मी खूप वेळेला सांगितलेलं आहे का, म्हणजे पापलेट कसं खायचा, तर पापलेटचा मांस आणि वाटण त्याच्यामध्ये मिक्स करून खायचं आहे बघा असं. तरच तुम्हाला त्याचं हे टेस्ट समजेल. हा अप्रतिम, खूपच सुंदर टेस्टी आहे ना. आणि हा बघा ना जो वाटण आहे ना, मी तुम्हाला सांगितलं वाटणवरती पूर्ण गेम असते आणि पापलेटच्या ह्याच्यावरती. स्टफ जर भारी बनला ना तर पापलेट एकदम टेस्टी लागतो. आणि मिक्स करूनच खायचा. हा जो मांस आहे बघा, हा मांस आणि हा वाटण. थोडंसं आता तुम्हाला दाखवतो, थोडेसे हात हे होतील तेवढा समजून घ्या. एक नंबर. बोंबील फ्राय पण आले. चला बोंबील फ्राय पण तुम्हाला दाखवतो. बोंबील फ्राय स्नेहाच्या हातचे बाबा जादू आहे स्नेहाच्या हातामध्ये. मी खूप वेळेला तुम्हाला सांगितलेलं का स्नेहा बोंबील फ्रायमध्ये कोण टक्कर नाही देऊ शकत. आज आपण इथे मागवलेत, बघूया. या बोंबील मी हे नाही बोलणार का स्नेहापेक्षा भारी झालेत, असं नाही बोलणार. कारण खाऊ शकतं एवढं भारी आहे, पण खूप सुंदर आहे. जर तुम्हाला आगरी जेवण पाहिजे असेल तर तुम्ही विजिट करू शकता.
आणखीन काय आपण सांगितलेलं आहे? कोलंबी भात. कोळंबी भात तर तर शेवटी कोलंबी खाऊया. भात पण आलेला आहे बघा. ते आपण शेवटी खाऊया, पहिले भाकरी तर खाऊया. सर्वात पहिले आपण पापलेट मागवलंय, बोंबील मागवलंय, हे खाऊया, मग नंतर बोलूया. आपल्या किचनसाठी फक्त एक मसाला, स्नेहाज लजीज घरगुती मसाला. केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, बेस्ट क्वालिटी मसाला. आजच ऑर्डर करा. आणि शेवटची डिश म्हणजे आम्ही मागवलंय कोलंबी भात. भात. अरे बापरे, कोलंबी भात खूप मध्ये आहे. कोलंबी बघा. कोळंबी आपल्यासारखं जेवण आहे म्हणजे हे बघा, साईज बघा कोलंबीची. ऍक्च्युली खूप टेस्टी आहे, हा म्हणजे वर्थ आहे आपला हो. इकडे ना. मी बोलले ना असं आम्ही गेलेला उलटा टेस्टी लागला हो. आम्हाला. आम्ही खुश झालो. आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलं बघा, रिपीट केली हो. कोलंबी. कसं झालं स्नेहा, तू सांग तर मी जरा. सांगते आता कोळंबी भात बद्दल. वा, मस्त आहे, एकच नंबर. टेस्टी आहे. जसं मी म्हणते त्याच्यापैकी कितीतरी टेस्टी बघा. हे खरं आहे हा. चम्मचनी. तुम्ही चमच्याने खा, मी हातून काय. चला या जेवायला या. खूपच टेस्टी आहे हम्म. ना. माझ्यापेक्षा पण मला आवडला हा यांचं हे. हे प्रॉपर म्हणजे असं बिर्याणी सारखं थोडं हे केलं ना. बघा, जेवढा ऑर्डर केला होता ना सर्व फिनिश केला. एक कोलंबी राहिली, ती पण मला दिली स्नेहाने. राईस ना, म्हणजे संपवा. हा, मस्त एकदम टेस्टी. पापलेटचं पण बघा नामोनिशान मिटवलंय, फक्त काटे ठेवले. करते आहे का एवढा पोट भरलाय ना. हा. मस्त. शेवटची कोलंबी राहिली. नक्की ट्राय करा येऊ, जर इकडे तुम्ही प्रवास करताय आणि हॉटेल शोधताय तर. आता आमचं फायनली जेवण झालेलं आहे. आणि कोकणामध्ये तुम्ही जेव्हा पण जाणार ना जेवायला, तर तुम्हाला सोलकडीत येणारच. अलिबाग असो नाहीतर रत्नागिरी, सगळीकडे तुम्हाला भेटणार. सुख आनंद कशाला म्हणतात, याला म्हणतात. मस्तपैकी जेवण झालं ना दबा की का सोलकढी पिल्यावरती. तर चला आता डायरेक्टली आपण घरी बोलूया. हा, 5 किलो हा घ्या मसाला. आता तुम्ही वजन लागेल ना, थांबा. लास्ट टाइम ताई किती किलो घेतलेला तुम्ही मसाला? 2 किलो. मसाल्याबद्दल आता काय बोलणार, मला तर वाटते हेवी आहे ना, म्हणून साईडला ठेवा थोडा वेळ आपला फीडबॅक द्या नक्की. हां, तर मसाल्याबद्दल काय बोलणार? छान आहे मसाला, टेस्टला पण खूप चांगला आहे. चांगला आहे ना. आणि जसं आम्ही सांगतो का तुम्हाला कोणतेही दुसरे मसाले टाकायची गरज नाही, त्याबद्दल काय बोलणार? ठीक आहे, ते पण दुसरे मसाले टाकावे लागत नाही आणि हा. चवीला पण खूप चांगला आहे. आणि आता तुम्ही हा 5 किलो एकदाच घेतला म्हणजे वर्षाचा ना, डायरेक्टली वर्षाचा. थँक्यू सो मच. आणि तुमच्यासाठी ना कोल्ड्रिंक आणली, भरपूर गरम करतोय. आता एवढ्या लांबून आले तुम्ही, कुठून आलेत सांगा एकदा? दिव्यावरून आलेत ताई. तर 5 किलो मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपले जे कोलंबी पापड आहेत ना ते पण दिलेले आहेत. ते पण तुम्ही टेस्ट केले असणार ना लास्ट टाइम? चांगले आहेत ना. थँक्यू सो मच ताई. चला, नमस्कार सर्वांना. आजचा दुसरा दिवस आहे. तर कालच आपण अलिबागवरनं आलो आहोत आणि आल्या आता दुसरा दिवस आहे. दुपारचं किती वाजलेत? 2:30 वाजलेत आणि आता मी आलो मसाले पॅकिंग करायला. जसं आपण तुम्हाला लास्टवाले ब्लॉगमध्ये जेव्हा अलिबागला जात होतो तेव्हाच आम्ही सांगितलं होता का मसाला तयार केलेला आहे, पॅकिंग पण केलेला आहे. फक्त एवढा फरक का तुम्हाला दाखवता नाही आला, कारण खूप घाई गडबडीमध्ये होतो आपण. तर आता खाली आलो आहे ना, बापरे गरम एवढा करतंय ना का घरशी आतरुंबाला सोडा टावेल घेऊन यायला लागला आहे. नुसते घामाच्या धारा निसं वावतात, बापरे. हा, तर स्नेहा लजीज मसाल्याचा नवीन स्टॉक तयार झालेला आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलेलं का आम्ही ऑर्डर घेतोय, जरी आम्ही अलिबागला सानूच्या बर्थडे सेलिब्रेशन करायला जाणार पण तिथे गेल्यावरती सुद्धा आम्ही ऑर्डर घेणार असं सांगितलेलं तुम्हाला. आणि 2 दिवसामध्ये 150 किलो मसाला बुक झालेला आहे. तर चला, आपला मसाला नवीन तयार झाले तो तुम्हाला मी दाखवतो. या, हा बघा, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. लाईट लावतो. हा बघा, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. बघा पॅकिंग बघा कशी करून ठेवले, सेफ एकदम. मसाल्याला काही झाला नाही पाहिजे बघा, एकदम सेफ ठेवलेलं आहे बॅगमध्ये.
आणि एका ताईने कमेंट करून सांगितलेलं का त्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे, तर त्या साईडला मसाला ठेवू नका. बघा ताई तुमचं ऐकलं का नाही, कारण तुमचं हे बोलणं मला एकदम पटलं. पण कसं आहे माहिती आहे का, आपल्या इथं ना स्पेसेस जरा जागा कमी आहे म्हणून तो तिथं ठेवलेला लास्ट टाईम. म्हणजे तो लास्टचा लॉट होता, हा नवीन लॉट बघा त्याच्यापेक्षा कितीतरी दूर ठेवलेला आहे आपण. इथे आपला ऑफिस टेबल आहे, टेबलच्या समोरच ठेवलेला आहे. बघा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तुम्हाला सांगितलेलं ना. हे बघा 21 तारखेला नवीन बॅच तयार झालेला आहे. आणखीन तुम्हाला मला काही दाखवायचं आहे. बघा वरती जाऊया, फॅन सध्या बंद केलेला आहे. हा स्नेहा लजीज मसाल्याचा आता कसा सीझन येणार आहे, तसं तर सीझन नेहमी असतोय आपल्या मसाल्याचा, त्याच्यात काही शंका नाही. पण तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न करतोय. मसाले पॅकिंगसाठी बॉक्सेस पण ऑर्डर केलेले आहेत भरून. हे बघा क्वालिटी बघा मसाल्याच्या बॉक्सची. आपण मसाल्याच्या बॉक्समध्ये ते क्वालिटीमध्ये पण कॉम्प्रोमाइज नाही करत आपण, म्हणजे बोलतो ना कंजूसपणा नाही करत. मसाला क्वालिटीमध्ये पण नाही आणि मसाला बॉक्समध्ये पण आपण कंजूसपणा करत नाही. टोटल 4,500 बॉक्स ऑर्डर केलेले आहेत. कसं आहे माहिती आहे का, पावसाचं काही नाही आता नाही पता, कारण भरपूर गरम होते. न्यूजला पण सारखे सांगतात का या वर्षी लवकर पाऊस आहे, म्हणून एकदा स्टॉक मागून घेतलेला आहे. कारण बॉक्सवालेही पण आम्हाला हेच सांगितलं फॅक्ट्रीमधनं, अभी लेना है तो ले लो, नहीं तो बाद में अगर बारिश एक बार चालू हो जाएगा ना तो बॉक्स मिलेगा नहीं, ते असं मला सांगितलं, म्हणून एकदाच घेतलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा मी हे सांगतोय, मसाला तयार झालेला आहे. जसं जसं तुम्हाला टाइम मिळतोय, वेळ मिळते, पटापट आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला घरी मागवा. कारण एकदा पाऊस पडला ना का मसाला बंद. मग घेतला असेल ना तर तुम्ही जिंकले, आणि जर नसेल घेतला ना तर हारले. कारण तुमचं जेवण टेस्टी बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते फक्त ना फक्त स्नेहा लजीज मसाल्यामध्येच जेवण टेस्टी बनणार. कारण तुम्हाला तर आपल्या मसाल्याची खासियत माहिती आहे, व्हेज असो नाहीतर नॉनव्हेज असो, सर्व रेसिपींसाठी फक्त एकच मसाला, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तुम्हाला कोणतेही दुसरे मसाले टाकायची गरज नाही, फक्त हळद आणि स्नेहा लजीज मसाला टाकायचं बस. बाकी मसाले विसरून जा. हे म्हणजे बोलतात डोक्यातनं तुमच्या आम्ही व्यापच येतो तो काढूनच टाकला. 1000 डबा उघडण्यापेक्षा एकच डबा उघडा ना स्नेहा लजीज मसाल्याचा, तर पटापट ऑर्डर करा. तर आता मी गाड्यावरती आलेलो आहे. मला फक्त तुम्हाला मसाला जो तयार झाला तो दाखवायचा होता. बॉक्स आपण ऑर्डर केले तर एकदाच लॉटमध्ये ते तुम्हाला दाखवायचं होतं. तर आता 150 ते 160 किलो मसाला आपला बुक झालेला आहे 2 दिवसात. अलिबागला गेलो होतो, तर चला पटापट त्यांचे सर्वांचे मसाले पॅक करून घेतो. गेल्या वर्षी पण असंच झालं होतं, सर्वांना सांगितलं पटापट ऑर्डर करून घ्या. मग नंतर सर्व असे खूप जण राहिले का त्यांना मसालाच नव्हता भेटला. मग डायरेक्टली मग सप्टेंबर नाहीतर ऑक्टोबरमध्ये आपण नवीन मसाला तयार करतो. ते पण पावसाच्या याच्यावरती डिपेंड असतोय. जेव्हा पाऊस प्रॉपर बंद होतो, कापणी चालू होते, त्याच्यानंतर आपला मसाला तयार करायला आपण घेतो. तर लवकर ऑर्डर करून घ्या. आता मस्तपैकी बॉक्स पण खाली टाकलेले आहेत. 150 ते 160 किलो मसाला बुक झालेला आहे, तो चला पॅकिंग करून घेऊया. रात्रीचे आता 7:45 वाजलेले आहेत. सर्व मसाले पॅक करून झालेले आहेत. आता फक्त ॲड्रेस लावतोय सर्व याच्यावरती. तर चला पटापट ॲड्रेस लावून घेऊया आणि डायरेक्ट कुरिअर करायला जाऊया मसाले. तर आता मी घरी आलो आहे. मसाले सर्व कुरिअर केलेत आणि स्नेहा बघा मस्तपैकी ते पुरी बनवते. सानूची फरमाईश होती त्या दिवशी खायला तिने छोले पुरी तर मम्मी तुमच्या हाताचं खायला मी बनवलं. स्नेहाच्या हातचा तर जवाबच नाही. आणि छोले बनवले म्हणजे छोले पुरी. हे बघा आपण अलिबागवरून आलेले मिरच्या खूप टेस्टी आहेत. टणटणीत पुरी बघा. वा टमटमीत. ओके हा हे बघा किती छान. हा बोल ना. उद्या कुठे जायचं? उद्या कुठेतरी जाऊ. होमवर्क केलंस का पहिला तू? पूर्ण सर्व? हा मग पूर्ण केल्यावरती आपण प्लॅन करूया. ओके. आणि बघा इथे आता मिरच्या टाकल्यात. हो माझ्या आवडीच्या मिरच्या. एक नंबर. सानूच्या छोले पुरी. हा काय सुगंध आला ना. ये विल्स एकदम भारी भेटले मग आपल्याला ना. टेस्टी लागतात एकदम ना. माझे पापड काढू? नाही पापड बिपड काय नाही, एवढं ऑइली खाऊन पापड पण पाहिजे तुला. नाही मिरची तू पण खा. तू पण खा बस. हे बघा इथे छोले बघा. हो स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्यामध्ये रंगत बघा छोल्यांची. हो कोथिंबीर टाकलेली आहे. चला मस्तपैकी जेवायला बसूया आता. चला या सर्वांनी जेवायला. एकदम गरमागरम छोले. हो
सानू खाणार छोले, पप्पा खाणार मिरची. ती पण मिरची खाते. सानूला पण मिरची आवडते. चांगलं फुगलेली टमटमीत पुरी. टमटमीत पुरी खाणार सानू. बघा किती भारी झाले. सगळ्यांसाठी टमटमीतच पुरी. लोणचं आणू? नको घ्या ना थोडं. नको नको आणि याच्यात नको राहू कांदा पण आणते. आणि मग हे घे, खा. अशी पण काय ना. स्नेहा आतमध्ये कांदा आणि लोणचं आणायला गेली ना. का मग तुला मम्मीच्या हातचं आवडते ना पुरी. चला या जेवायला. छोले गरम पण आहेत. अप्रतिम लय भारी. घ्या ना टेस्ट. ना बरं तू माझ्यावर थांबलीस का? म्हणजे हे पुरी. पुरीसाठी मग गरम गरमच बनवते ना. गरम गरम भारी वाटते खायला. तर चला आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बघायला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.